पेपरमध्ये एखादी बातमी आली की कोणाचे तरी 1,000 कोटी गेले, आपण वास्तू सोडून देतो. तर त्याचा तेवढा तरी अभ्यास आपण करणं गरजेचं आहे की नक्की काय झालं आहे, कशामुळे झालं आहे. अजून एक साधा फ्रॉड जो आपल्याला वारंवार जाणवतो, त्याच्यामध्ये असं तुम्हाला जाणवलं की अरे एवढंसं केल्याने पण फ्रॉड होतो. काय होतं, एखादा माणसाचा तुम्हाला फोन येतो आणि सांगितलं होतं की तुम्हाला लॉटरी लागली आहे बरं का, तर तुम्हाला काही करायचं नाही आहे. ते शासनाकडनं लॉटरी लागली असल्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, काय 10 लाख रुपये जमा होणार. तर तुम्हाला काय करायचं, फक्त आम्हाला तुम्ही OTP द्या. आता पॅन कार्ड, आधार कार्ड हे अजिबात त्याची प्रायव्हसी राहिलेली नाही, ते कुठेही सर्रास उपलब्ध आहे. फक्त OTP तुमच्या मोबाईलवरती येतो असं आत्ता आपल्याला माहिती आहे. आता आपण त्यावेळेला जर का विचार केला की मी जर का OTP दिला तर काय होणार आहे, मी OTP कधी वापरतो, तर तो वापरतो त्याच वेळेला ज्या वेळेला माझ्या बँकेतनं पैसे कट होणार आहे. तर एखादा माणूस पैसे जमा करण्यासाठी OTP लागतो का, तर नाही लागत. पण एवढ्या कॅज्युअल पद्धतीनं आपल्याशी बोललं जातं आणि आपण ते पटकीने मान्य करतो आणि आपण त्याला OTP पाठवून देतो. काही नाही, OTP दे आणि बॅलन्स तुमचं जाणार, हे क्लिअर कट विषय. आता तेवढा अवेअरनेस खरं जो आहे ना, तो अवेअरनेस आपण आपल्या रुटीनमधल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे.